नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या आधीच्या भागामध्ये आपण वर्णमाला, त्याचं स्वरूप आणि प्रकार याच्याविषयीची माहिती बघितलेली आहे। नक्की वर्णमालेतील स्वरांची, व्यंजनांची आणि स्वरादींची संख्या किती याच्याविषयीची माहिती बघितली होती। आता आपण खऱ्या अर्थाने वर्णमाला शिकायला चालू करणार आहोत। या वर्णमालेचे 3 प्रकार आहेत, स्वर, स्वरादी आणि व्यंजन। जर तुम्हाला परीक्षेला वर्णाचे प्रकार किती असा क्वेश्चन असेल तर वर्णाचे प्रकार 3 आहेत, स्वर, स्वरादी आणि व्यंजन। तर यापैकी आपण स्वर याचा आज विस्तारित अभ्यास करणार आहोत। तर पुस्तकामध्ये स्वराची व्याख्या, तोंडातून निघणारे मूलध्वनी ज्या वेळेला तोंडातील अवयवांना टेकत नाहीत अशा मूलध्वनींना स्वर असे म्हणतात अशी व्याख्या आहे। अर्थात या व्याख्येमध्ये भरपूर अवघड शब्द आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ती व्याख्या डोक्यावरून जाते। याच्यापेक्षा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात, अशी साधी आपण आणि छोटी व्याख्या त्याची करू शकतो। आता तोंडातील अवयव म्हणजे नक्की कोणते अवयव, तर वरचे दात, खालचे दात, जीभ, टाळा हे तोंडातील अवयव आहेत। म्हणजे वर्ण म्हणजे ज्या अक्षरांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात, अशी त्याची व्याख्या केली पाहिजे। म्हणजे इथं स्वरांची व्याख्या काय करायची आपण की जिभेचा स्पर्श तोंडातील अवयवांना होत नाही त्यांना काय म्हणायचं, स्वर असं म्हणायचं। ही स्वराची व्याख्या। अर्थात स्वर नक्की किती हे मी गेल्याच लेक्चरला सांगितलं आहे, तर पुन्हा एकदा आठवण करून देते। जर पारंपरिक किंवा मूळ स्वर किती असं जर विचारलेलं असेल तर त्यांची संख्या 12 आहे। त्यामुळे पारंपरिक विचारतायत का आधुनिक विचारतायत हे महत्त्वाचं आहे। तर पारंपरिक स्वर 12 आहेत। मग यामध्ये कोणते हे 12 आहेत, याच्यामध्ये हे जे ए आहे आणि हा जो अ आहे याचा समावेश होत नाही। तर आधुनिक स्वरांची संख्या किती आहे, 14। म्हणजे हे मूळचे आहेत ते 12 आणि त्यानंतर हे ए आणि अ ही अक्षरं आपण इंग्रजीतून मराठीमध्ये घेतलेली आहेत आणि त्यांचा आपण स्वरामध्ये समावेश केलेला आहे। तर ही इंग्रजीतून मराठीत आलेली ही 2 अक्षरं धरून आधुनिक स्वरांची, किंवा जर तुम्हाला परीक्षेला असं असेल स्वरांची संख्या किती, तर आता मात्र तुमचा आन्सर 14 असंच असलं पाहिजे। जर पारंपरिक स्वरांची संख्या किती असं विचारलेलं असेल तर मात्र आन्सर 12 असं असलं पाहिजे। अर्थात हे स्वर असे लिहिण्यामागे गेल्या वेळच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं आहे की हा आद्य स्वर आहे आणि त्याच्यावर अवलंबून इतर स्वर आहेत, शिवाय व्यंजन आहेत, शिवाय स्वरादी आहेत। त्यामुळे अ ला आद्य स्वर किंवा प्रथम स्वर असं म्हटलं जातं। तर इथं बघा, हे जी रचना आहे याच्यामध्ये या स्वरांचे विशिष्ट असे गुणधर्म आहेत आणि त्या गुणधर्मांवरूनच हे प्रकार पडलेले आहेत। ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, लुप्त स्वर, संयुक्त स्वर। मग हे नक्की काय आहे ते आता आपण बघणार आहोत। ह्रस्व स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार कमी कालावधीत होतो, आखूड होतो, त्यांना ह्रस्व स्वर असं म्हणतात। आपल्या भाषेमध्ये आपण ज्या स्वरांचा उच्चार पटकन होतो, आपण काय म्हणूया, पटकन। मी हे 3 शब्द लिहिते, ते नीट लक्षात ठेवा। पटकन, आखूड, कमी कालावधी। पटकन, आखूड, कमी कालावधी। पूर्ण व्याख्या लिहित नाही मी, तुम्हाला या आधीच्या एका लेक्चरमध्ये शॉर्ट नोट्स कशा काढायच्या हे पण सांगितलं होतं। मराठी व्याकरण 40 दिवसामध्ये कसं आपल्याला संपवायचं आहे 2 तास अभ्यास करून, हे सांगितलं होतं। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो बघा, आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहे तुम्हाला। तर ज्या स्वरांचा उच्चार पटकन, आखूड, कमी कालावधीत होतो त्यांना ह्रस्व स्वर असं म्हणतात।
तर हे जे आहे आता मी इथं राऊंड केलेला हा जो अ आहे, त्यानंतर ही पहिली ई आहे, हा उ आहे, हा रू आहे आणि हा जो लू आहे. म्हणजे अ, पहिली ई, उ, रू आणि लू हे काय आहेत, हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत, पटकन उच्चार होतो म्हणून. ह्याच्या ऱ्हस्व स्वरांच्या बरोबर उलट दीर्घ स्वर, म्हणजे ह्यांचा एकतर पटकन उच्चार होत नाही, लांबट उच्चार होतो आणि जास्त कालावधी लागतो. कमीच्या ऐवजी काय म्हणायला पाहिजे, जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. म्हणजे उच्चार लांबट होतो, जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ स्वर, आता इथं एक बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, ते एक लक्षात घ्या की दीर्घ स्वर हा आ, त्यानंतर दुसरी ई आणि दुसरा उ हे मूळ 3 दीर्घ स्वर आहेत. मूळ 3 दीर्घ स्वर आहेत. कुठले तर आ, पहिली ई दुसरी ई ज्यालाच दीर्घ ई असं म्हणतात किंवा दीर्घ उ, ते 3 मूळ दीर्घ स्वर आहेत. मात्र हे जे 4 आहेत ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. मग संयुक्त स्वरांचा उच्चारानुसार हे जे ऱ्हस्व दीर्घ हे आहे ते उच्चारानुसार प्रकार पडलेले आहेत. मग ए, ऐ, ओ, औ हे उच्चारानुसार कशामध्ये जातात, ऱ्हस्वमध्ये का दीर्घमध्ये, असं जर क्वेश्चन असेल तर हे संयुक्त स्वर आहेत आणि त्यांना दीर्घ म्हणावे असंही सांगितलेलं आहे. त्यामुळं जर मूळ दीर्घ स्वर किती असं म्हटलं तर 3 आणि संयुक्त स्वरांसहित संयुक्त स्वर किती आहेत, हे 4 आणि हे आहेत 3. संयुक्त स्वरांसहित दीर्घ स्वर किती असं विचारलं तर तिथं संख्या किती पाहिजे, 7. मूळ किती आहेत 3 आणि संयुक्त सहित किती होणार 7, हे लक्षात ठेवायचं. पुढचं कन्सेप्ट आहे सजातीय स्वर. आता ह्यांच्या व्याख्या पुस्तकामध्ये खूप अवघड दिलेले आहेत, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. त्याला प्रति अशी आपल्या भाषेतली सोपी व्याख्या मी नेहमी सांगत असते. तर सजातीय स्वर म्हणजे काय, पुस्तकी व्याख्या मी सांगते कारण ती व्याख्या अनेक वेळेला परीक्षेला पडलेली आहे म्हणून मी सांगते. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणतात. म्हणजेच काय तर एकसारखा उच्चार होणारे जे स्वर असतात त्यांना सजातीय स्वर असं म्हणतात. ही सिंपल आपल्या भाषेतली व्याख्या. मग सजातीय स्वर म्हणजे काय, त्यांच्या जोड्या असाव्या लागतात. म्हणजे इथं आपण शॉर्टकट व्याख्या लिहूया, एकसारखा उच्चार असतो असे जे असतात ते काय असतात, सजातीय. अर्थात ह्यांच्या जोड्या 3च आहेत. कुठल्या, जसं अ, आ उच्चारात सारखेपण आहे, उ, ऊ उच्चारात सारखेपण आहे. अर्थात हा ऱ्हस्व हा दीर्घ, हा ऱ्हस्व हा दीर्घ आहे परंतु उच्चारात सारखेपण आहे. त्यानंतर ई, ई हे जे 3 आहेत, अ, आ, ई, उ, ऊ हे जे 3 जोड्या आहेत, ह्या 3 जोड्या कशा आहेत, सजातीय स्वरांच्या आहेत. त्यामुळे सजातीय स्वरांच्या जोड्या किती आहेत, 3, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा विजातीय स्वर. ह्या सजातीय स्वरांपेक्षा बरोबर उलट आहे की ह्यांचा एकसारखा उच्चार होतो आणि ह्यांचा एकसारखा उच्चार होत नाही. म्हणजे काय, पण पुस्तकी व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हणतात. म्हणजेच काय, वेगवेगळा उच्चार होणारे स्वर. म्हणजे ज्यांचा वेगवेगळा उच्चार होतो त्यांना विजातीय स्वर असं म्हणतात. पुस्तकी व्याख्या पण मी तुम्हाला सांगितली आहे. ह्याच्या बरोबर उलट म्हणजे आता इथं सारखा उच्चार होतो, सेम उच्चार होतो. मात्र जर ह्या अ च्या पुढे मी समजा उ लिहिलं तर वेगळा उच्चार होतोय. जर समजा ह्या उ च्या पुढे मी हे ई लिहिलं, वेगळा उच्चार होतोय. म्हणजे एका अक्षरापुढे इतर दुसरा कुठला तरी स्वर लिहिला तर वेगवेगळा उच्चार होतो. असं वेगवेगळा उच्चार ज्याचा होतो त्यालाच विजातीय स्वर असं
म्हणतात. ह्याच्या अनेक जोड्या असू शकतात, ह्याला काही मर्यादा नाही आहे. पुढचा आहे लुप्त स्वर. लुप्त स्वर हा एकमेव आहे लू. लुप्त स्वर, लुप्त याचा अर्थ लोप किंवा नष्ट होणारा. नष्ट होणारा म्हणजे जो स्वर मराठी भाषेतील वापरातूनच नष्ट व्हायला लागलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं लू पासून तयार होणारे किंवा लू असलेले 10 शब्द शोधा, तर एकमेव एकच शब्द सापडेल, तो म्हणजे क्लुप्ती. या व्यतिरिक्त त्या लूचा कुठं वापर झालेला दिसत नाही आणि म्हणूनच हा लुप्त होणारा स्वर आहे, कारण त्याचा वापर नसल्यासारखा आहे. म्हणून एकमेव लुप्त स्वर कोणता आहे? लू. हा एकच आहे, हे लक्षात ठेवायचं. हे संख्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. पुढचं संयुक्त स्वर, सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट स्वरांपैकी असणारा. तर संयुक्त स्वर म्हणजे काय? तो 2 स्वरांपासून ज्या वेळेला तिसरा स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असं म्हणतात. म्हणजे याची व्याख्या काय करायची? 2 स्वरांपासून तयार होणारा तिसरा स्वर म्हणजे संयुक्त स्वर. अर्थात हे मी सांगितलेलं नाही. ए, ऐ, ओ, औ हे जे 4 आहेत संयुक्त स्वर, एकूण किती आहेत? 4. आता हे लक्षात कसं ठेवायचं ह्याची मी ट्रिक तुम्हाला सांगते. जसं बघा असं लिहा, ए, ऐ, एक मिनिट मी तुम्हाला नीट सांगते कसं लक्षात ठेवायचं. ए, ऐ, ओ, औ. कारण याविषयी परीक्षेला 100% क्वेश्चन असतो की या स्वरा विशिष्ट फोड दिलेली असते आणि त्यापासून कोणता स्वर तयार झालेला आहे असं आपल्याला विचारलेलं असतं. तर क्रमाने लिहायचं. पहिल्यांदा ए येतो की नाही, तर पहिल्यांदा ए लिहायचं, ऐ लिहायचं, ओ लिहायचं, औ लिहायचं. लक्षात ठेवायला सोपी ट्रिक आहे. ह्याच्या पुढे अ लिहायचं, ह्याच्या पुढे आ लिहायचं, इथं ओच्या पुढे अ लिहायचं आणि औच्या पुढे आ लिहायचं. 2 स्वरांपासून म्हणजे अजून इथं एक स्वर पाहिजे, मध्ये अधिक चिन्ह द्यायचं. त्यानंतर ह्या अच्या पुढे पहिला उ लिहायचा, ह्या आच्या पुढे दुसरा उ लिहायचा. ओ आहे तिथल्या अच्या पुढे हा अ आहे त्याच्या पुढं पहिली ई लिहायची, हा आ आहे त्याच्या पुढं दुसरी ई लिहायची, हा ओ आहे त्याच्या पुढं पहिला उ लिहायचा आणि हा औ आहे त्याच्या पुढे दुसरा उ लिहायचा. लिहिण्याच्या ओघामध्ये ते माझं चुकलं होतं. तर इथं ए कशापासून तयार झाला? अ अधिक पहिली ई, म्हणजे ह्या 2 स्वरांपासून हा ए तयार झाला आहे. तसंच ह्या 2 स्वरांपासून हा ऐ तयार झाला आहे आणि ह्या अ आणि उ पासून ओ तयार झाला आहे आणि आ आणि दुसरा उ पासून औ तयार झाला आहे. मग हे लक्षातच राहत नाही बऱ्याच मुलांच्या, म्हणून काय करायचं? ए, ऐ, ओ, औ असं लिहून घ्यायचं. आ सिक्वेन्स तोच ठेवायचा सेम. आ असं लिहायचं, पहिली ई, दुसरी ही, पहिला उ, दुसरा उ असं लिहायचं. ते 4ही मुळात संयुक्त स्वरही लक्षात राहतात आणि ते कोणत्या स्वरांपासून तयार झाले हेही लक्षात राहतात. कारण अनेक वेळेला पोलीस एक्झाम असू दे किंवा इतर कुठल्याही तत्सम एक्झाम्स असू देत, त्यांना आ अधिक उ यापासून कोणता स्वर तयार झाला वगैरे वगैरे या टाईपचे क्वेश्चन असतात. तर हे मित्रांनो आपण स्वरांचे जे इतर प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. यावर आधारित आपल्याला अनेक क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. जसं वेगळा पर्याय कोणता असं म्हणताना समजा जर 3 ऱ्हस्व स्वर दिलेले असतील आणि एक दीर्घ स्वर दिलेला असेल, तर स्टुडंट विचार काय करतात की हे तर स्वरच आहेत, मात्र 3 ऱ्हस्व आहेत आणि एक दीर्घ आहे, म्हणजे जो दीर्घ असेल तो वेगळा पर्याय आहे. यासारखे जे आपण विचारही करत नाही आणि साध्या साध्या गोष्टींसाठी आपले मार्क्स जातात. थोडक्यात काय, हे जे कन्सेप्ट्स आहेत या कन्सेप्ट्सवर आधारित आत्तापर्यंत पोलीस किंवा तत्सम ज्या एक्झाम्स आहेत त्यांना अनेक प्रश्न विचारलेले दिसून येतात. ओव्हरऑल छोटा आणि साधा टॉपिक आहे.
टेन्शन घेऊ नका, आपण साध्या भाषेमध्ये सगळं शिकतोय. काही नाही कळलं तर मी आहेच. लक्षात काय ठेवायचं? पारंपरिक स्वर 12, आधुनिक स्वर 14. एकूण स्वर किती विचारलं असेल तरी सुद्धा तुमचा आन्सर 14च पाहिजे. ऱ्हस्व स्वर पटकन, आखूड, कमी कालावधीत उच्चार होतो. दीर्घ स्वर लांबट, जास्त कालावधीत उच्चार होतो. सजातीय स्वर एकसारखा उच्चार असतो. विजातीय स्वर वेगवेगळा उच्चार असतो. लुप्त स्वर लोप पावलेला, नष्ट होणारा स्वर. संयुक्त स्वर 2 स्वरांपासून तयार होणारा तिसरा स्वर. आणि इथं एकूण ऱ्हस्व स्वर किती? 5. दीर्घ स्वर मूळचे किती? 3. आणि संयुक्त स्वरांसहित किती? 7. हे लक्षात ठेवा, 3 आणि 7चा फरक. त्यानंतर सजातीय स्वरांच्या जोड्या किती? 3. विजातीय स्वरांच्या जोड्या अनेक. आणि लुप्त होणारा एकमेव स्वर कुठला? लू. आणि संयुक्त स्वर किती आहेत? 4. ते कसे लक्षात ठेवायचे ह्याची मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी हे स्वर आणि स्वरांविषयीचे कन्सेप्ट इथे शिकवलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण व्यंजनं आणि व्यंजनांचे प्रकार किंवा त्यांचे कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. मित्रांनो तुमच्यासाठी तुमच्या आगामी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी आपण व्याकरणाची सिरीज चालू केलेली आहे. त्यावर आधारित आपण प्रश्नपत्रिकाही घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असतील PDF स्वरूपातल्या तर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF स्वरूपातील प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्याबद्दल काही शंका असेल तर ते मला तुम्ही कमेंट्स करून किंवा टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता.